निर्मिती माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक सुद्धा आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडे जाईन. सरिता मॅम, जसं मगाशी राजीव सरांनाही विचारलं की एक्झिट पोल जे काही निवडणुकांमध्ये खोटे ठरताना दिसत होते, दिल्लीच्या बाबतीत मात्र ते खरे ठरताना दिसत आहेत. 5 महत्त्वाची कारणं सांगायची झाली तर त्यामागची काय आहेत? खरं तर दिल्ली एक छोटंसं राज्य आहे आणि तिथे जे काही होत होतं ते मला वाटतं सगळेच मंडळी बघत होती आणि त्यामुळे एकंदरीत जे काही एक्झिट पोल्स होते ते खरे येऊ शकत होते. ते आता आले म्हणून आपण म्हणतोय, पण गेल्या काही काळात अनेक वेळेला आपण बघितलं की एक्झिट पोल्सचं काय झालं. आता एक्झिट पोल्स खरं तर का खरे आले हे सांगता येत नाही, पण भाजपा ही जी पुढे का गेली ह्याची मात्र अनेक कारणं आहेत. त्यातलं अगदी सगळ्यात पहिलं कारण जर सांगायचं झालं तर मला वाटतं ज्या पद्धतीनं भाजपाने अगदी स्ट्रक्चर्ड असं स्वतःचं जे नियोजन भाजपाचं राहिलं ते अतिशय सुंदर राहिलं. त्यानंतर एक स्विंग व्होट जो असतो त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जो विचार परिवार आहे, ज्याला संघ म्हणतो, तो सुद्धा दिल्लीमध्ये कामाला होता. आपल्याला हे विसरून चालणार नाही की संघाची पायमुळं ही दिल्लीमध्ये खरं तर खूप आधीपासून राहिलेली आहे. मात्र त्याचा फायदा हा भाजपाला झाला असं नेहमीच घडलेलं नसलं तरी ह्या खेपेला तो जो काही स्विंग व्होट आहे तो स्विंग व्होट नक्कीच भाजपाला मिळू शकला. त्याचबरोबर इंडिया आघाडी म्हणून आप आणि काँग्रेस एकत्र लढतील असं वाटलं होतं, तर तसंही झालं नाही. आणि त्यात आपनी ही अनेक वर्षांपासून जी स्पेस घेतलेली आहे ती भाजपची घेतलेली नाही आहे, ती काँग्रेसची घेतली आहे. आणि त्यामुळे परत एकदा शेवटी काँग्रेस 0 आणि आप 27 अशी परिस्थिती आपल्याला आत्ता बघायला मिळते आहे. आणि अशा पद्धतीचे अनेक हे फॅक्टर्स आहेत. पण मला प्रशांत, आपण इतकी दिवस दिल्लीमध्ये रिपोर्टिंग केलं, काय वाटतं की आप आणि काँग्रेस हे जर एकत्र असते तर काहीसं चित्र बदललं असतं का? खरं तर आप आणि काँग्रेस हे लोकसभा निवडणुकीला एकत्र लढून झालेले आहेत, तरी सुद्धा भाजपची तिथली स्थिती जी आहे ती बदललेली नव्हती. म्हणजे गेल्या 3 निवडणुकांमध्ये 2014, 19 आणि 24 दिल्लीचा वोटिंग पॅटर्न असा राहिला आहे की 7 पैकी 7 खासदार तिथं निवडून आलेले आहेत आणि आप आणि काँग्रेस एकत्र येऊन सुद्धा त्याच्यात काही बदल झाला नाही. आणि या 3 निवडणुकांमधलं जर आपण ॲव्हरेज वोट शेअर बघितला तर तो साधारणपणे 55% होता भाजपचा. आणि मागच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी 2020 भाजपला केवळ 8 जागा मिळालेल्या होत्या तेव्हा सुद्धा त्यांचा वोट शेअर 35% आसपास होता. म्हणजे फार काही तो घसरलेला नव्हता. आता हे जे चित्र आपल्याला दिसतं याच्यातनं सगळ्यात मोठी गोष्ट ही दिसतीये की म्हणजे भाजपनं केवळ एक राज्य हिसकावून घेतलेलं नाहीये, तर त्यांनी 2029च्या दृष्टीनं आपला जो एक प्रोबॅबल नॅशनल एक प्रतिस्पर्धी होता तो पण संपवलेला आहे का? कारण आता सगळ्यात पुढचं चॅलेंज केजरीवालांच्या समोर हे असेल की आपला पक्ष टिकवणं. एकतर दिल्लीमध्ये मुळात म्हणजे पूर्ण राज्य नाहीये, त्यामुळं बहुतांश अधिकार, पॉलिसी डिसिजन हे LGच्या मार्फत होतात, त्यामुळं निम्म राज्य तसंही भाजप चालवत होतं असं म्हणायला काही हरकत नाहीये. पण याच्यातनं जे काही मोरल डाऊन होणार आहे ते पक्षाच्या दृष्टीनं खूप मोठं होणार आहे. म्हणजे आत्ता या घडीला देशामध्ये 6 राष्ट्रीय पक्ष आहेत, त्याच्यापैकी एक आम आदमी पक्ष आहे, दुसरा मग बहुजन समाज पक्ष वगैरे आहेत सगळे, बसपा. पण एक प्रोबॅबल नॅशनल फेस याच्यातून गारद भाजपनं केलेलं आहे. आणि 2014 नंतर आपण जे एक वारंवार असं म्हणतो किंवा पुस्तकं लिहिली जातात की हाऊ BJP विन इलेक्शन्स, तर आता एखाद्या पक्षाला सत्तेवरनं खाली कसं खेचायचं याचा पण धडा बहुधा भाजपच देतंय, जे काँग्रेसला जमलं नाही. कारण नक्कीच प्रशांत, मी समर आपल्याकडे येते. आपण जर बघितलं तर एकंदरीत भाजपानं तर जे काही केलं, जे मॅनेजमेंट होतं ते तर होतंच, मात्र आप जेव्हा निवडणुकीत आली, जेव्हा इलेक्शनच्या एंटायर प्रोसेसमध्ये आली, तेव्हा आपचं सगळ्यात मोठी कुठली गोष्ट होती तर ती आपची क्रेडिबिलिटी होती. भ्रष्टाचार नाही असा जो एक चेहरा होता ते होता. त्याला कुठंतरी एक मोठा डेंट ह्या गेल्या काही काळात बसला आणि त्याचा फटका आत्ता आपला बसलाय का? लोकांनी ते नॅरेटिव्ह मान्य केलेलं आहे का? ते कथित घोटाळे जे आहेत त्याचा हा परिणाम आहे का? मला असं वाटत नाही. याचं कारण असं की एकूणच म्हणजे महाराष्ट्रातली सुद्धा निवडणूक बघितली तर असे अनेक, तर नाव घेण्यात अर्थ नाही, पण अनेक असे चेहरे आहेत जे निवडून येतात, जे भ्रष्ट असतात, ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असते. काय आहे, नियोजन भाजपने फार चांगल्या पद्धतीने केलं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हे जे हा रिझल्ट दिसतोय, आपचा जो बेस आहे, वोटर बेस, तो हा
निम्न मध्यमवर्गीय गरीब वर्ग आहे, झोपड्यांमधनं राहणारा बेसिकली, आणि दिल्लीमध्ये 50% वरती झोपडपट्टी आहे. आता तुम्ही लक्षात घ्या, त्याच्यामध्ये आपचा सॉलिड बेस होता. आपचा बेस 2-3 कारणांमुळे घटला. एक तर दिल्लीत झालेली दंगल, त्या दंगलीमध्ये जी केजरीवालांची भूमिका आहे, जी एकदम सेफ राहून त्यांनी घेतली, त्यांनी नरोवा कुंजरोवा ती. दुसरी, आपमधल्या एका दलित नेत्याने ज्या पद्धतीचं स्टेटमेंट दिल्यानंतर त्याला काढून टाकलं, त्यातनं तिथली दलित वोट डिस्टर्ब झाली. आणि तिसरी गोष्ट, काँग्रेसने सुद्धा या झोपडपट्ट्यांमध्ये, तुम्ही काँग्रेसचा ओव्हरऑल वोट शेअर बघू नका, पर्टिक्युलर वोट शेअर बघा, त्या झोपडपट्ट्यांमध्ये काँग्रेसने तिथे मोठ्या प्रमाणावर डेंट दिलेलं आहे. या 3 गोष्टींमुळे मला असं वाटतं की, आणि भाजपचं पुन्हा मायक्रो मॅनेजमेंट, बाकी सगळ्या गोष्टी, त्यांचे इतके कार्यकर्ते तिथे सगळे जातात, हरियाणातनं गेले, युपीतनं गेले, सगळीकडनं जातात, तो त्यांचा अधिकार आहे, आणि त्या पद्धतीने प्रचार करणं कुठल्या राजकीय पक्षाचा. आणि इथे ज्या पद्धतीने हे एकटे लढले, आणि काँग्रेस ज्या पद्धतीचं राजकारण करत आहे ना, म्हणजे याच्यात काँग्रेसचा जो राजूनी मुद्दा सांगितला सुरुवातीला, तो अत्यंत महत्वाचा आहे की इथे फक्त द्विपक्षीय पद्धत यावी, असं काहीतरी भाजपला नाही, काँग्रेसला वाटते की अशा पद्धतीचं काँग्रेसचं बिहेवियर गेल्या अनेक दिवसांमधलं आहे. म्हणजे इंडिया आघाडी तयार करायची आणि पुन्हा त्याच्या अध्यक्षपदी खरगेंना बसवायचं. मग कशाला तयार केली? असं होत नाही ना. भाजप किती कशा पद्धतीने करतं बघा ना. आज बिहारमध्ये त्यांनी ठेवलं नितीश कुमारला, इतक्या वेळ त्यांनी पलटी मारून सुद्धा ही जी देण्याची, इथे शिंदेना केलं होतं ना इतके दिवस, काँग्रेस अजूनही इतकी मातीमोल होऊन सुद्धा ते अजूनही 1952च्याच भूमिकेत आहेत. आणि ते जोपर्यंत जमिनीवर येत नाही, त्या दिवशी एवढं मोठं भाषण केलं राहुल गांधींनी, एक वाक्य मोदी बोलले, बाकी सगळं भाषण सोडून द्या मोदींचं, मला काय त्यातही काय फार काहीतरी ज्ञान होतं असं वाटत नाही. एकच बोलले की या देशातल्या कुठल्या ओबीसीला स्वतःच्या घरातले 3 व्यक्ती संसदेत पाठवता येतील. काय उत्तर आहे काँग्रेसकडे? हा जो त्यांचा अहंकार आहे, आणि आमचा पक्ष त्या कुटुंबाशिवाय नका चालू तुम्ही त्या, पण त्या कुटुंबाचं सुद्धा जी वागणूक आहे, जे बोलणं आहे, जे चालणं आहे, ते लोकांपर्यंत किती जातं याचा विचार करा ना. जर त्यांचा पक्ष आहे मालकीचा, त्यांनी मतं मिळवून दिली पाहिजे, ते देत आहेत का नाही देत आहेत, ह्याचा कुठल्याही प्रकारचा विचार नाही. केजरीवालांनी सांगितलं की आम्हाला एकटं लढायचंय म्हणून काँग्रेसने 70 जागा लढवाव्या. काँग्रेसची 70 जागांचा स्टेक आहे का त्या ठिकाणी? मग इथे वंचित बहुजन आघाडीला तुम्ही कशासाठी क्रिटिसाइज करता? हीच भूमिका प्रकाश आंबेडकरांची आहे. आपण जे म्हणत आहात सचिन सावंत, मी आपल्याकडे येते. एकंदरीत आत्ता आपण ऐकलं समर यांनी काय म्हटलं, काँग्रेसची ही जी भूमिका आहे त्याबद्दल काय सांगाल? नाही, मला असं वाटतं की काँग्रेसला दोष देणं आता एक म्हणजे भाग हा एक, कारण भारतीय जनता पक्ष निवडणुकीमध्ये जिंकतोय याचा सगळा दोष हा काँग्रेस पक्षाचाच आहे असं म्हणणं मला असं वाटतं तितकं उचित नाही. त्याचं कारण असं की तुम्ही पाहिलं तर तिन्ही निवडणूक, आता ह्याच निवडणुकीचा अंदाज घ्या, तिन्ही निवडणुकीमध्ये आम्ही वेगळंच लढलो होतो आणि तिन्ही वेळेला ते निवडून आले होते. आता 2013 पासून आमचा जो काही पक्षाचा जो बोर्ड बेस आहे तो त्यांनी ताब्यात घेतला, त्याची वंचितची तुलना करता येणं शक्य नाही. मला असं वाटतं की 2 वेगळी गोष्टी आहेत. तिथं राष्ट्रीय स्तरावरती काँग्रेस पक्ष हा प्रमुख पक्ष होऊन जातो, मोठा पक्ष होऊन जातो, राष्ट्रीय पक्ष होऊन जातो. परंतु त्या ठिकाणी दिल्लीच्या मध्ये आपचाच वोट शेअर आहे, 54% वोट बेस आहे. आता त्यांना बरोबर घ्यायचं की नाही घ्यायचं ही त्यांची भूमिका असली पाहिजे ना. त्यांनी स्वतःपासून पहिल्या लोकसभेपासून सांगितलं की आम्हाला बरं एकटं लढायचं आहे विधानसभेमध्ये. सातत्यानं अरविंद केजरीवाल बोलतात, याचा अर्थ काय काँग्रेस पक्षानं जाऊन त्यांच्याकडे पायघड्या घालाव्यात, नाही आम्हाला घ्या म्हणून जवळ घ्या, आणि मग त्या ठिकाणी आमचीच उत्तरदायित्व होतं की बाबा त्यांनी निवडून यावं. प्रश्न असा आहे की अरविंद केजरीवालजींच्या लोकप्रियतेवरती त्यांचा इतका विश्वास होता की त्यांना दुसरा कुठलाही पक्ष नको होता त्या ठिकाणी. आता सगळ्यात महत्वाचा बाब आहे की या ठिकाणी 10% वोट शेअर आम्ही कमी केलेला आहे, म्हणजे आम्ही नव्हे, म्हणजे त्यांचा कमी झालेला आहे. आता आम्हाला मिळालेले आहे 6.5%. आता काही पिन पॉइंटेडच्या ठिकाणी तुम्ही जर म्हणाला त्या मतदारसंघामध्ये आम्ही डेंट केला असेल, तुम्हाला असं वाटतं पुढच्या कालावधीमध्ये येईल, परंतु ह्याचा अंदाज त्यांना देखील असला पाहिजे होता ना की बाबा हे डेंट करू शकतात, मग त्यांना बरोबर घेण्याची एकदा तरी भूमिका त्यांनी घेतली पाहिजे होती. आता ह्या सगळ्या गोष्टीचं मला असं वाटतं की त्याचा निकाल नंतर आपण त्याचा अनालिसिस करू. प्रश्न असा आहे की हे जे मॉडेल आहे भारतीय जनता पक्षाचं, ते तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की एक बहुसंख्याक वादाचं राजकारण ते करतायत. दुसरी गोष्ट, राष्ट्रीय सरकार त्यांच्याकडे असल्यामुळं त्याचाही दुरुपयोग त्या ठिकाणी चाललेला आहे. एखाद्या पक्षाची, म्हणजे आता अरविंद केजरीवालची लोकप्रियता त्यांनी 2 अँगलनं डॅमेज केलेली आहे.
पहिली गोष्ट अशी की एकंदर त्यांचं जे काही स्थान त्यांनी निर्माण केलं, ज्या मुद्द्यांवर केलं, तो जो विरोधाभास झालेला आहे त्यांच्या या कार्यपद्धतीमधला, तो त्यांनी आयडेंटिफाय केला. परंतु त्याचबरोबर त्यांनी यंत्रणाचा वापर करून देखील त्यांना खाली खेचण्याचा प्रयत्न केला. आणि त्या एलजीचा पण विषय हेच असेल, कुठेतरी राहुल त्याच गांधी पद्धतीनं यांनी सुद्धा सचिन हेच कुठेतरी राहुल गांधी यांनी सुद्धा केलेलं आपण बघितलं. कारण एकेकाळी बिलकुल त्यांना सोडा, जेलमधनं त्यांना काढा यासाठी प्रेस कॉन्फरन्स घेणारे राहुल गांधी यांनी मात्र नंतर केजरीवाल यांचं शीश महल, जो भाजपचे शब्द आहेत, ते सगळे शब्द वापरून जेवढं केजरीवालांना खाली खेचता येईल ते केलंच आहे. आता असं आहे की ज्यावेळेला एखादा विरोधी पक्षामध्ये आपण आपला विरोधी म्हणून पक्ष म्हणून त्या ठिकाणी लढण्याची भूमिका घेतो, त्यावेळेला काही त्यांची काही पूजा आपण करणार नाही. त्यांच्यावरती निश्चितपणे त्या ठिकाणी टीका केली पाहिजे. आणि ती टीका ही लोकांना पटली पाहिजे ना. मग ती का पटते आहे याचं कारण असं की जो 800 मधनं मारुती 800 मधनं जाण्याची सुरुवात जे केली होती, आठवत असेल 2013ला वॅगनार मधनं, आणि त्यानंतर तुम्हाला ज्या वेळेला अशा पद्धतीचं चित्र त्या ठिकाणी दाखवलं जातं, हा जो विरोधाभास आहे लोक त्या ठिकाणी समजतात ना. नक्कीच आपल्या बरोबर व्यंकटेश केसरी सुद्धा आहेत छत्रपती संभाजीनगर तून. व्यंकटेश केसरी यांना आपण प्रश्न विचारूया. आपली काय आहे प्रतिक्रिया एकंदरीत हा निकाल बघता? काय सगळ्यात महत्वाचं कारण दिसतं आपच्या ह्या पिछे हटबतचं? असं आहे की या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने सिस्टमॅटिकली आपचे जे प्रतिमान आहेत, त्यांचे जे नेते आहेत, त्यांनी त्यांच्यावरती घाला घातला. त्यांची विश्वासार्हता जो आहे ती खच्ची केली. अँटी इन्कम्बन्सी होती. आणि त्याच्यानंतर जे मगापासून जो उठतो की काँग्रेस आणि आप एकत्र राहिले असते तर फायदा झाला असता का, तसा झाला नसता. याचं कारण असं की दोन्ही पक्षाची मतं एकमेकाला मिळत नाहीत, एकमेकाकडे वळली जात नाही आहेत. फक्त BSP हा एकमेव पक्ष असा होता की ज्याची मतं ही दुसऱ्या पक्षाकडे ती कन्वर्ट व्हायची, परंतु असं भारतीय राजकारणात कुठे झालेलं नाही आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की एक अँटी इन्कम्बन्सी होती. आम आदमीचे तीन आम आदमी पक्षाचे अनेक लोक जेलमध्ये होते, म्हणजे आरोप सिद्ध नव्हते, परंतु त्यांच्यावरती आरोप केले जात होते. तो हॅमरिंगचा भाग होता. आणि जसं सचिन सावंत म्हणाले त्याप्रमाणे एकीकडे सरकारी यंत्रणा, दुसरीकडे प्रचार यंत्रणा, याला मुकाबला करण्याची जी क्षमता असते ती आम आदमी पक्षाची नव्हती. त्याची ताकद काय होती तर हा पक्ष आहे, हा सर्वसाधारण जनतेमधून आलेला आहे. याच्या पाठीमागे कोणाची ताकद नाही आहे. चेहरा सर्वसामान्य लोकांचा आहे. आणि ही त्याची शक्ती होती. ती शक्तीचा वापर त्यांना झाला, त्याचा फायदा झाला त्यांना 2 इलेक्शनमध्ये. आता जे आपण म्हणतो की काँग्रेसची वोट त्यांनी घेतलेले आहेत म्हणून, पण बिहारमध्ये सुद्धा लालू प्रसादनी काँग्रेसचीच वोट घेतली होती, किंवा इतर राज्यातही असंच झालं होतं. त्यामुळं मला असं वाटतं की सिस्टमॅटिकली दोन्ही पद्धतीनं काँग्रेसने, भारतीय जनता पक्षाने प्रचार केला. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा दिला नाही. मागच्या 2 निवडणुकीमध्ये त्यांनी चेहरा दिला होता. किरण बेदी होती, त्याच्यानंतरही दिला होता. त्यामुळं भारतीय जनता पक्षातली फॅक्शनल फाईट वाढत होती, ती यावेळी दिसली नाही. मोदी विरुद्ध केजरीवाल असं एक चित्र निर्माण झालं आणि त्यामध्ये त्याचं नुकसान झालं. पहिल्यांदाच लोकांच्या लक्षात आलं, बोलतानासुद्धा लोकांच्या लक्षात यायचं की हा मुकाबला तुल्यबळ आहे. म्हणजे असं, आणि आतासुद्धा म्हणजे तशी वेव नाही आहे, फाईट आहे. परंतु म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या पूर्ण ह्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये स्ट्रॅटेजीमध्ये त्यांना यश मिळालं हे दिसतं आहे. आता प्रश्न असा आहे की इंडिया ब्लॉकचं काय होईल, किंवा काँग्रेस आणि आम आदमी पार्टी काय करतील. आता हा त्यांच्या समोरचा हा प्रश्न आहे की रिलेव्हन्स काय आम आदमी पक्षाचा, तो आता पंजाबमध्ये आहे. आणि पंजाबमध्ये भारतीय जनता पक्ष नाही आहे. पंजाबमध्ये अकाली दल खाली चाललेलं आहे. त्यामुळे हे इंटरनल कॉन्ट्रडिक्शन्स अपोजिशनमध्ये आहेत. आणि भारतीय जनता पक्ष किती जरी वाढत असला तरी NDAचं रिलेव्हन्स काय हे भारतीय जनता पक्षाला सांगावं लागेल. जर भारतीय जनता पक्षाकडे एवढे मोठे नेतृत्व आहे, त्यांच्याकडे संघाचे केडर आहे, कमिटेड केडर आहे, आणि प्रशासनाचा अनुभव आहे, मग NDA कशासाठी, ह्याचं उत्तर आज तुम्ही सांगताय ते अगदी योग्य आहे. कारण का दिल्ली विधानसभेचा हा निकाल पुढच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवर सुद्धा दूरगामी परिणाम करणारा ठरू शकतो, हे अत्यंत खरं आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात की ही तुल्यबळ लढत आहे, आणि तसंच काहीसं चित्र सध्या आपल्याला आकडेवारीमध्ये पाहायला मिळत आहे. आप 30 जागांवर आघाडीवर आहे आणि भाजप 40 जागांवर आघाडीवर आहे.
मगाशी जो मार्जिनचा फरक आपल्याला पाहायला मिळत होता ते मार्जिन काहीसं घटताना दिसतंय. केवळ 10 जागांवरती जास्तीची भाजपला आघाडी मिळताना दिसतेय. भाजप 40 जागांवर आणि आप 30 जागांवर सध्या आघाडीवर आहे आणि काँग्रेसला पुन्हा एकदा पिछेहाट होताना आपल्याला दिसतेय. एका जागेवरची आघाडी सुद्धा काँग्रेस अजूनही टिकवू शकलेलं नाही. अर्थात दिल्ली कोणाची हे चित्र काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहे, पण भाजप सध्या 40 जागांवर आघाडीवर आहे. आणि यानंतर आपण पुन्हा एकदा डिस्कशनकडे जाऊयात. रविकिरण देशमुख सरांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. जसं व्यंकटेश केसरी सर म्हणाले की तुल्यबळ लढत आहे आणि तसंच चित्र आपल्याला पाहायला मिळते. अंक वाढतायत, घटतायत. का यामागची कारणं काय आहेत नेमकी? एक तर आपचा बेस महत्त्वाचा आहे. आपचा बेस हा इतक्या सहजासहजी संपणार नाही. सत्ता महत्त्वाची असल्यामुळं आपण परफॉर्मन्सकडे दुर्लक्ष करता कामा नये. आपच्या जागा जर 30च्या आसपास राहिल्या किंवा 25च्या पुढे जरी राहिल्या तर आप काही संपत नाही. पक्ष म्हणून तो जिवंत राहीलच ना, सत्ता आली नाही आली तरी. आणि तसं पाहिलं तर आपल्या चर्चेमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आपण थोडासाच त्याचा स्पर्श केलेला आहे की दिल्ली हे पूर्णांशाने राज्य नाही आहे. दिल्ली हे केंद्रावर अवलंबून आहे. दिल्लीचं प्रशासन हे केंद्राच्या ताब्यात आहे. आणि आजचा राजकारणाचा हा एक सगळ्यात मोठा फॅक्टर आहे की प्रशासन ताब्यात असणं हे सत्तेसाठी प्रचंड आवश्यक आहे. आणि कोणी किती म्हणालं की प्रशासनाची अजिबात मदत न घेता आम्ही राजकारण करतो, ते प्रचंड खोटं बोलतात. मग ते प्रशासन, पोलीस प्रशासन असो वा नागरी प्रशासन असो, त्याच्यावर जर तुमचं नियंत्रण असेल, सत्तेत येण्यासाठी सुद्धा सत्तेत यावं लागतं आधी. हा एक नवीन पॅटर्न भारताच्या राजकारणात तुम्हाला अलीकडं रूढ झालेला दिसेल की सत्तेत असाल तर सत्तेत याल, सत्तेत नसाल तर सत्तेत येण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील. हा एक नवीन परिपाठ आहे. त्यामुळं आपच्या बाबतीमध्ये मी हे खूप मोठं अपयश आहे असं मानायला तयार नाही. आणि माझ्या आधीच्या मान्यवरांनी एक मुद्दा जो मला त्याच्यावर थोडंसं बोलावंसं वाटतं. माझ्या मते आप हा भाजपाचा लाडका विरोधी पक्ष आहे. याचं कारण सांगतो मी तुम्हाला. जर तुम्ही पंजाब, गुजरात, गोवा आणि दिल्ली याच्या मागच्या निवडणुकांचा जर थोडासा अभ्यास केला तर तुम्हाला असं दिसून येईल की काँग्रेसला नामोहरम करण्यासाठी भाजपा हा अत्यंत प्रोफेशनल पक्ष आहे. जनता भावनिक होऊन मतदान करते, पण राजकारण भाजपा अजिबात भावनिक होऊन करत नाही. हे महत्त्वाचं आहे. दिल्लीमध्ये काँग्रेसला नेस्तनाबूत करण्यासाठी आपचं पुढं येणं, पंजाबमध्ये काँग्रेसला नेस्तनाबूत करण्यासाठी आपचं पुढे येणं, 92 जागा मिळाल्या पंजाबमध्ये. गुजरातमध्ये काँग्रेसला पूर्णपणे कंट्रोल ठेवण्यासाठी आपचं पुढे येणं, डबल डिजिटमध्ये आहे आप. गोव्यामध्ये काँग्रेसला नेस्तनाबूत करण्यासाठी आपनं तिथं जाणं. बघा, 6% मतं होती मागे, अजिबात जागा नव्हत्या. 12% मतं झाली, आपच्या 6 जागा आल्या. नाही, तुम्ही सांगताय तो पॅटर्न अत्यंत इंटरेस्टिंग आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात की आप हा अजिबात नाही, अजिबात नाही. कारण भाजपचं टार्गेट स्पष्ट आहे. या देशामधला सर्वात मोठा पक्ष, या देशावर सर्वाधिक काळ सत्ता गाजवलेला पक्ष हा खरा पहिला राजकीय विरोधक आहे. तो पूर्णपणे नेस्तनाबूत झाल्याशिवाय पुढचा मार्ग प्रशस्त होत नाही ना. हा टार्गेट असू शकतो. त्याला लाडकं म्हणायचं, पण असं आहे की भाजपला सगळ्यात जास्त इरिटेट जर कोणी करत असेल, भाजपच्या नेत्यांच्या स्वप्नामध्ये जाऊन जर सगळ्यात त्यांना अस्वस्थ कोण करत असेल तर ते आम आदमी पक्षाचे लोक आहेत. त्यांना आता राहुल गांधी आणखीन काँग्रेसच्या लोकांची फार भीती नाही किंवा त्यांच्याबद्दल नाही. केजरीवाल जे करतात त्यानं भाजप इरिटेट होतं. आणि एवढूशा छोट्या राज्यामध्ये, म्हणजे आत्तापर्यंत तर फक्त दिल्ली होतं, नंतर आता त्याला पंजाब जोडलं गेलं, पण त्यांनी तिथं बसून जे काही केलं त्यानं अख्ख्या भाजपला, केजरीवालना ज्या पद्धतीनं शिव्या घातल्या जातात अशा कोणत्या विरोधी पक्षाच्या नेत्याला घातल्या जातात. आणि म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे सगळेजण, म्हणजे केजरीवाल, अनेकदा असा प्रश्न पडतो की केजरीवाल, आता नंतर त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप झाले, पण केजरीवालांचं जे राजकारण होतं ते मध्यम वर्गातले लोक जेव्हा इतक्या तडकून शिव्या घालतात केजरीवालना, तर खरं असं होतं की केजरीवालने तर सगळं जे तुमच्या अपेक्षा होत्या की तुम्ही नुसतं दिवाणखान्यामध्ये बोलत बसण्यापेक्षा राजकारणात येऊन दाखवा, मुळामध्ये रस्त्यावर या, रस्त्यावर आले, राजकारणात येऊन दाखवा, राजकारणात आले, राजकारणात येऊन काय पक्ष काढून दाखवा, चालवून दाखवा, ते केलं. सरकार चालवणं सोपं नसतं, ते करा, ते 10 वर्ष केलं. चांगलं सरकार, चांगल्या योजना त्या केल्या, तरीसुद्धा ते का जोडे खातात? नाही, म्हणजे मला एक दिल्लीत परत सांगतो मी, आपला प्रचंड त्रास दिला, मी सहमत आहे. आपच्या काय स्कॅम असतील, त्यांचे जेवढे मंत्री जेलमध्ये गेले, दुसऱ्या राज्यातले कदाचित मोठी राज्य असून सुद्धा तेवढ्या संख्येने किंवा कमी गेले. त्याच्यावरनं असं एक हे होतं ना की करप्ट लोक फक्त आम आदमी पक्षामध्ये आहेत,
कारण बाकी कुठल्याच पक्षाचे लोक इतके, कुठलेच बाकी मुख्यमंत्री मंत्री कुणीच, म्हणजे महाराष्ट्रापासून भारतभरामध्ये कुणीच दोषी नाही आहेत. जेवढे आहेत ते फक्त आम आदमी पक्षामध्ये आहेत, तेच करप्ट आहेत आणि त्यामुळे तेच जेलमध्ये गेले. बाकी कुठलाही मुख्यमंत्री या देशातला करप्ट नाही आहे, कारण कुणीच जेलमध्ये नाही गेले. तरीही काँग्रेसला दिल्लीमध्ये अजिबात पुनरुज्जीवन मिळू नये अशाही पद्धतीची व्यवस्था असू शकते ना. कारण हे बघा, त्याला micro काँग्रेसही हातभार लावते की आपलं पुनरुज्जीवन होऊ नये, याच्यासाठी जेवढं भाजप आणि आप प्रयत्न करते तेवढंच काँग्रेस पण करते. नाही, बरोबर आहे. ही चर्चा अत्यंत इंटरेस्टिंग नोटवर आहे की काँग्रेसला नेस्तनाबूत करण्यासाठी भाजप आता कुणाकुणाचा हात धरणार. आणि जसं तुम्ही म्हणालात की आम आदमी पक्ष हा भाजपचा लाडका विरोधी पक्ष आहे, अर्थात त्याचे रिपरकेशन्स पुढच्या निवडणुकांमध्ये कसं दिसतात हेही आपल्याला जाणून घ्यायचंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.